नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या माहिती स्रोतावर बोलणार आहोत, जो रॉबिन शर्मा यांच्या गाजलेल्या हू विल क्राय व्हेन यू डाय या पुस्तकावर आधारित आहे. याची सुरुवातच एका अशा प्रश्नाने होते, जो आपल्याला विचार करायला लावतो. आपण गेल्यावर आपल्यासाठी कोण रडणार? हा प्रश्न म्हणजे नुसता भावनिक नाहीये, तो आपल्याला आपलं आयुष्य कसं जगतो यावर विचार करायला भाग पाडतो. अगदी बरोबर. हा स्रोत आपल्याला भौतिक यशाच्या पलीकडे बघायला शिकवतो, असं मला वाटतं. म्हणजे जीवनातलं समाधान, खरी शांतता, आपला उद्देश काय आहे जगण्याचा, यावर लक्ष केंद्रित करायला हा स्रोत मदत करतो. हो, आणि जगभरातल्या अनेकांना या विचाराने खरंच प्रेरणा दिली आहे. नक्कीच. आणि स्रोतातले मुद्दे तेच सांगतात की आयुष्य म्हणजे फक्त धावणं नाही. तर स्रोतात एक महत्त्वाचा प्रश्न सुरुवातीलाच येतो की आपण फक्त असतोय की खरंच जगतोय. आणि त्यात असं सुचवलंय की रोज स्वतःला विचारायला हवं, आज माझ्यामुळे कोणाच्या आयुष्यात काही चांगला फरक पडला का? आणि ही जी जागरूकता आहे ना, ती खूप महत्वाची आहे. कारण हा स्रोत सांगतो की फक्त करिअरमध्ये यशस्वी होणं पुरेसं नाही. बरोबर. आयुष्यात समाधान आणि मानसिक शांतता असणंही तितकंच गरजेचं आहे. आपण धावपळीत हे विसरतोच अनेकदा. खरंय. शांतता ही आत शोधायला हवी, असं स्रोत म्हणतो. आणि म्हणूनच कदाचित स्रोतामध्ये स्वतःशी संवाद साधण्यावर भर दिलाय. रोज किमान 10 मिनिटं शांत बसणं, एकटं. हो. मनात काय चाललंय याचा विचार करणं. डायरी लिहायचा सल्ला पण आहे त्यात. डायरी लिहिण्याने काय होतं की आपले विचार, भावना, चुका हे सगळं लिहून काढलं की एक प्रकारची काय म्हणतात त्याला, स्पष्टता येते. वैचारिक स्पष्टता. स्वतःला भेटण्याचा एक मार्गच आहे तो जणू. अगदी. शांततेत खूप मोठी शक्ती आहे, असं स्रोत सांगतो. आणि हे जे लिहून काढणे आहे ना, विचार, निर्णय, चुका, काय शिकलो ते, याने स्वतःच्या विकासाला एक दिशा मिळते. हे केवळ आत्मपरीक्षण नाही, तर आपल्या आयुष्याची सूत्र हातात घेण्याचा प्रयत्न आहे, असं मला वाटतं. आणि जेव्हा ही आंतरिक स्पष्टता येते, मग हा स्रोत आपल्याला बाहेरच्या जगात कसं वागायचं याबद्दल पण सांगतो. छोट्या वाटणाऱ्या गोष्टींचं महत्त्व त्यात सांगितलंय. उदाहरणार्थ, जसं की एखाद्या अनोळखी व्यक्तीला पाहून फक्त हसणं किंवा कोणाला तरी थोडी मदत करणं. स्रोत म्हणतो की दयाळूपणा, सहानुभूती हे गुण यशापेक्षा जास्त काळ टिकतात. बरोबर. आणि जास्त समाधान देतात. हो, खरे. अशा लहान कृतींचा प्रभाव खूप मोठा असू शकतो. आणि याचबरोबर वेळेच्या योग्य वापरावर पण भर आहे, बरं का? हो, वेळेचा सदुपयोग. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. अगदी. सोशल मीडिया किंवा अशा अनावश्यक गोष्टींवर वेळ घालवणं म्हणजे आपली ऊर्जा वाया घालवणं आहे, असं स्रोत म्हणतो. लक्ष विचलित होतं त्याने. वेळेवर नियंत्रण मिळवलं की आयुष्यावर नियंत्रण येतं. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे जबाबदारी स्वीकारणं. अच्छा. म्हणजे इतरांना दोष न देता, हो, परिस्थितीला किंवा इतरांना दोष देण्याऐवजी आपल्या आयुष्याची, आपल्या निर्णयांची जबाबदारी आपण स्वतः घेणं. स्रोत सांगतो की यामुळे नुसता आत्मसन्मान वाढत नाही, तर आपण आपल्या आयुष्याचे चालक आहोत ही भावना पण येते. ही जबाबदारीची भावना आपल्याला नियंत्रणाची जाणीव देते, जी मानसिक शांततेसाठी खूप गरजेची आहे. आणि या सगळ्याचा विचार केला तर हा स्रोत आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत नेतो, म्हणजे मृत्यू. बरोबर. तो पुन्हा विचार करायला लावतो, आपण गेल्यावर लोक आपल्याला कसं आठवतील, आपल्या चांगल्या कामांमुळे आठवण करतील की विसरून जातील. खरंच, हा खूप खोल विचार आहे. प्रत्येक क्षण फक्त श्वास घेण्यासाठी नाही, तर तो भरभरून जगण्यासाठी आहे. अगदी. आयुष्य फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडवण्यासाठी पण आहे. हाच या स्रोताचा गाभा आहे असं वाटतं मला. थोडक्यात आपण काय शिकलो यातून? तर प्रत्येक दिवस जाणीवपूर्वक जगा, छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्या, वेळेचा आदर करा, जबाबदारी घ्या स्वतःच्या आयुष्याची. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इतरांच्या जीवनात काहीतरी सकारात्मक योगदान द्या. आणि जाता जाता तो मूळ विचार पुन्हा एकदा, की आपलं आयुष्य जेव्हा संपेल तेव्हा आपण किती वर्ष जगलो, ह्यापेक्षा महत्वाचा प्रश्न कोणता असेल तो हा असेल, आपल्यामुळे कोणाचं आयुष्य थोडं तरी उजळलं का, यावर विचार करणं खरं तर हेच जगण्याला खरा अर्थ देईल.